राधानगरीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा। धोधो पावसातही बैलांच्या मिरवणुकीचा उत्साह। राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांमध्ये काळ्या मातीतून धान्याचं सोनं उगवण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशी बेंदूर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आज दिवसभर शेतकरी बैलांना सजवणे आणि त्यांना सुग्रास खाद्य भरवण्यात दंग होता। राधानगरी येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक ही काढली। वर्षभर शेतामध्ये शेताची मशागत करण्यास शेतकऱ्यांना मदत करणारा, शेतकऱ्यांचा जीवाभावाचा सखा आणि सोबती असणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महाराष्ट्रीयन बेंदूर सण राधानगरीत विविध उपक्रमांनी साजरा झाला। तालुक्याच्या पश्चिमेकडील शेतकरी रोप लागण करून भात पीक घेतात। भात पिकाच्या शेतीची बैल आणि यंत्राच्या सहाय्याने मशागत करून रोप लागणी पूर्ण झाल्या आहेत। त्यामुळे बैलांना विश्रांती मिळाली असल्यानं महाराष्ट्रीय बेंदूर या तिथीला बैल पोळा साजरा करतात। आज शेतकऱ्यांनी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालून शेंदूर आणि आभूषणे घालून बैलांना सजवलं। अनेक भागात बैलांच्या अवतांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे, त्यामुळे बैलांची संख्या कमालीची कमी झाली आहे। राधानगरी येथील सुधाकर साळोखे आणि जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुप्रियाताई साळोखे यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलांच्या मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। यामध्ये राधानगरी शहरासह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह सहभाग घेतला होता। धोधो पावसातही बैलांच्या मिरवणुकीचा मोठा उत्साह दिसून येत होता। यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे यांनी अलीकडे बैलांची संख्या घटल्याचं वास्तव मांडत बैल हा शेतीबरोबरच माणसांच्या आरोग्यासाठी विविध फायदे देणारा आहे, त्यामुळे भविष्यात बैलांची प्रजाती टिकवून ठेवणं हे शेतकऱ्यांच्या हाती असल्याचं सांगितलं। यावेळी सौरभ साळोखे, स्वप्नील साळोखे, अक्षय पोवार, धनाजी टिप्पुगडे, मनोज पारकर, राकेश मरगळे, अक्षय जोहार, अजित चौगले, कोंडिबा टिप्पुगडे, बंडा टिप्पुगडे, ओमकार बालनकर, स्वराज साळोखे यांच्यासह शेतकरी हौशी बैल प्रेमी उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।